नालासोपारा में अनधिकृत फेरी वालों का बढ़ता अतिक्रमण, आवागमन बाधित से सांसद डॉक्टर हेमंत विष्णु सावरा ने जताई चिंता। बता दें कि वसई विरार महानगर पालिका क्षेत्र के नालासोपारा में अनधिकृत फेरी वालों की बढ़ती संख्या से स्थानीय नागरिकों को गंभीर परेशानियों का सामना करना पड़ रहा है। मुख्य सड़कों और बाजार क्षेत्रों के किनारे ठेले, खुमचे और अस्थायी दुकानें लगाए जाने से आवागमन बाधित हो रहा है, जिससे यातायात व्यवस्था भी प्रभावित हो रही है। स्थानीय लोगों का आरोप है कि सड़क किनारे अवैध रूप से बैठने वाले कुछ फेरी वाले ग्राहकों को तौल में कम सामान दे रहे हैं। नागरिकों का कहना है कि एक स्थान से खरीदा गया सामान जब दूसरे स्थान पर तौला गया तो उसका वजन कम पाया गया, जिससे उपभोक्ताओं में नाराजगी है। निवासियों ने प्रशासन से मांग की है कि अवैध अतिक्रमण पर सख्त कार्रवाई की जाए और नियमित जांच अभियान चलाकर तौल मशीनों की जांच की जाए, ताकि उपभोक्ताओं के हितों की रक्षा हो सके। इस पूरे मामले पर भाजपा सांसद डॉक्टर हेमंत विष्णु सावरा ने चिंता व्यक्त करते हुए कहा कि आम जनता को किसी भी प्रकार की असुविधा बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने संबंधित अधिकारियों को निर्देश दिए हैं कि अनधिकृत फेरी वालों के खिलाफ नियमों के तहत उचित कार्रवाई की जाए और व्यवस्था को सुव्यवस्थित किया जाए। सांसद ने यह भी कहा कि नगर क्षेत्र में व्यापार और रोजगार को बढ़ावा देना आवश्यक है, लेकिन ये कार्य कानून और नियमों के दायरे में रहकर ही होना चाहिए, ताकि नागरिकों को परेशानी न हो और शहर की व्यवस्था सुचारू रूप से संचालित हो सके। सावरा साहेब, नालासोपारा वसई विरार या ठिकाणी काही फेरीवाले आहेत जे अनधिकृतरित्या ठेले लावतात, त्याचबरोबर लोकांची लूट देखील करतात। तसा पत्रव्यवहार देखील आम्ही तुम्हाला केलेला आहे। तर तुमच्याकडनं महानगरपालिकेकडे कसं लक्षवेधी करणार? निश्चितच बऱ्याच कालावधीपासून वसई विरार नालासोपारा इथल्या स्टेशनवर पूर्वेकडे असेल पश्चिमेकडे असेल प्रचंड गर्दी होत असते। पीक अवरमध्ये चालतानासुद्धा मुश्किल होते आणि अशामध्येच अनधिकृत फेरीवाले हे खूप दिसून यायला लागलेले आहेत आणि निश्चितच या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे जे दररोजचे प्रवासी आहेत, येणारे जाणारे नोकरवर्ग आहे, त्या सगळ्यांना नाहक त्रास होतोय। त्याचबरोबर गर्दुलेसुद्धा तिथे काही प्रमाणात दिसायला लागलेले आहेत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई होताना दिसत नाही। जे फेरीवाले आहेत ते अधिकृत नाहीत, त्यामुळे फेरीवाला झोन तिथे असणं हे अत्यंत आवश्यक आहे। जे फेरीवाले अनधिकृत आहेत त्या अनधिकृत फेरीवाल्यांवर स्ट्रिक्टली कारवाई होणं हे गरजेचं आहे। जे गर्दुले आहेत त्यांची दखल हे तात्काळ पोलिसांनी घेतली पाहिजे, त्यांना तिथून हटवलं पाहिजे आणि फेरीवाला झोन डिक्लेअर करून त्या जागेमध्येच फेरीवाले हे बसले पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही। आणि निश्चितच आपल्या सर्व जनतेचा आवाज असणारे आपले पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ यांनी पुन्हा एकदा आपली लेखणी ही सरसावली आहे आणि त्यांनी जे आयडियल पत्रकार संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मला हे निवेदन दिलेलं आहे। निश्चितच या निवेदनाची मी तात्काळ दखल घेण्याचा प्रयत्न करतो आहे। उद्याच मी या पत्राची दखल घेऊन या बाबतीतला पत्रव्यवहार हा माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे करणार आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदर पोलीस आयुक्त यांच्यासोबतसुद्धा करणार आहे आणि निश्चितच या अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि हे सगळे स्टेशन्स हे मोकळे करावेत, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, नोकरवर्गाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। निश्चितच मी यापुढे सुद्धा पत्रकार बांधव आणि जनतेसोबत जे काय प्रश्न असतील त्या सगळ्यांसाठी लढण्यासाठी तयार आहे आणि या पत्राची दखल घेऊन निश्चितच लगेचच कारवाई सुरू होईल अशी मी तुम्हाला आशा व्यक्त करतो। धन्यवाद। फिलहाल बड़ा सवाल यही है कि आखिर कब तक आम जनता को इस समस्या से जूझना पड़ेगा। क्या प्रशासन जल्द कोई ठोस कदम उठाएगा? इस खबर पर हमारी नजर बनी रहेगी।